न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अरे 13 वर्षांच्या पोरीला त्रास देतोस काय? वर बापालाच कट्ट्याची धमकी। निखिल जाधव अजून मोकाट कसा? अरे शिंगवे नाईक मध्ये काय चाललंय? 13 वर्षांच्या पोरीला शाळेतून येता जाता त्रास दिल्याचा आरोप निखिल सुदाम जाधववर आहे। पोरीच्या बापाने MIDC पोलिसात तक्रार दिली आहे। तक्रारीत म्हटलंय, निखिल पोरीला रस्त्यात अडवायचा, गाडीवर घरी सोडतो म्हणायचा, इन्स्टा ID मागायचा आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। एवढंच नाही तर घरच्यांना सांगितलंस तर सोडणार नाही अशी धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलंय। आणि अरे धक्कादायक म्हणजे बापाने हा प्रकार सांगितल्यानंतर निखिलचा भाऊ प्रवीण जाधव याने कट्टा असल्याचं सांगत तुला आणि तुझ्या बायकोला संपवतो अशी धमकी दिल्याचा आरोप आहे। मग सवाल सरळ आहे, 13 वर्षांच्या पोरीचा प्रश्न आहे, धमकीचे आरोप आहेत, तरी निखिल जाधववर अटक कधी? तक्रारदाराने तर थेट MIDC पोलिसांचे आरोपीसोबत लागेबांधे असल्याचा आरोप केलाय। आता पोलीस काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आरोपांची सत्यता तपासातून समोर येईल, पण पोरीच्या सुरक्षेचा सवाल आहे, त्यामुळे कारवाईला एवढा उशीर का? मी 9 ऑगस्ट रोजी माझ्या 13 वर्षीय मुलीला छेडछाड केल्याप्रकरणी MIDC पोलीस स्टेशन येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल नोंदवलेला असून 9 ऑगस्ट पासून आज रोजीपर्यंत सदर आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही। सदर आरोपी हे मोकाट अवस्थेत फिरत असून मी या गुन्ह्याचे तपासीय अधिकारी अजय आवटे यांना वेळोवेळी कल्पना देऊनही ते आरोपी राहत्या घरीच राहत आहे। आजपर्यंत ते कुठेही गेलेले नाही, तरी सुद्धा वेळोवेळी कल्पना देऊन सुद्धा अजय आवटे यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही। ते आरोपी आज मोकाट असून ते आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत। माझ्या मुलीला शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। यामध्ये जर मुलीला न्याय मिळत नसेल तर या प्रशासनाला माझा या ठिकाणी प्रश्न आहे की माझा 13 वर्षीय मुलीला न्याय मिळणार कधी? तर प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा मी 21 ऑगस्ट रोजी या संदर्भात मी SP ना सुद्धा मेल केलेला आहे की 21 ऑगस्ट रोजी जर आरोपी अटक झाली नाही तर 21 ऑगस्ट रोजी मी MIDC पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मी, माझी पत्नी आणि 2 मुलांसहित आत्मदहन करणार आहे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।